नगरसेवकांना पुढचे 3 ते 4 दिवस एका हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे। मुंबईतल्या वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये शिंदेंचे नगरसेवक एकत्र राहतील। पण एकनाथ शिंदे यांची नेमकी चिंता का बरं वाढली? पाहूयात एक खास रिपोर्ट। मुंबईच्या निकालानंतर शिंदेंची चिंता वाढली। एकनाथ शिंदेंना घोडे बाजाराची चिंता। नगरसेवकांना वांद्र्यातील हॉटेलमध्ये दाखल होण्याचे आदेश। महायुतीला मुंबईत काठावरचं बहुमत मिळालंय। यानंतर शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय। एकनाथ शिंदेंच्या गटाला नगरसेवक फुटण्याची भीती वाटते। त्यामुळे शिंदेंच्या मुंबईतील सर्व नगरसेवकांना सत्ता स्थापनेपर्यंत हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे। वांद्र्यातील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये शिंदेंचे नगरसेवक दाखल झाले आहेत। मुंबईत भाजप 137 जागांवर लढली तर शिवसेना शिंदे गटाला 90 जागा मिळाल्या। भाजपने 137 जागा लढवून 89 जागा जिंकल्या आणि शिवसेनेला फक्त 29 जागा जिंकता आल्या। भाजपला आपल्या ताकदीवर बहुमताचा आकडा गाठता आला नाही। त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंची साथ गरजेची आहे। अर्थात एकनाथ शिंदेंनी महापौर पदावर दावा केला नाहीये। भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्यामुळे भाजपचाच महापौर होणार हे जवळपास स्पष्ट आहे। मात्र त्याआधीच नगरसेवक फुटले तर महापौरपद सोडाच पण सत्ताही जाईल अशी भीती शिंदे गटात आहे। तर दुसरीकडे देवाची इच्छा असेल तर मुंबई महापालिकेत आपला महापौर बसेल असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। त्यामुळे मुंबईतील महापौर पदाच्या शर्यतीत नवा ट्विस्ट येणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। गोष्ट नेमकी की आपण तो जरी आपल्याला गाठू शकलो नाही तरी त्यांनी गद्दारी करून विजय मिळवलेला आहे। तो विजय मुंबई गहाण टाकण्यासाठी त्यांनी मिळवला आणि हे जे पाप आहे त्या पापाला मुंबईकर मराठी माणूस कधी क्षमा नाही करणार। मुंबईच्या मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलाय तरीही उद्धव ठाकरेंनी अजूनही सत्तेची आशा सोडली नाहीये। देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल असं ठाकरेंना वाटतंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही आशा शिंदेंच्या चिंतेचं कारण ठरली आहे। मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत। काँग्रेसचे 24 नगरसेवक तर मनसेला अवघ्या 6 जागांवर यश मिळालंय। शरद पवार गटाचा फक्त 1 नगरसेवक विजयी झालाय। म्हणजेच सध्या काँग्रेसचे नगरसेवक मिळून 96 नगरसेवक आहेत आणि सत्ता स्थापनेसाठी 114 नगरसेवकांची गरज असते। त्यामुळे ठाकरेंना अजूनही 18 नगरसेवकांची गरज आहे। एमआयएमकडे सध्या 8 नगरसेवक आहेत। मात्र ठाकरे गट एमआयएमचा पाठिंबा घेण्याची शक्यता फारच कमी दिसते आहे। त्यामुळे शिंदेंचेच नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। इतर पक्षांची तशाच तऱ्हेने अवस्था आहे। मग विरोधी पक्षांची जशी काय अवस्था होते हा मला असं वाटतं की जनतेने चिंतनाची करण्याची पण आवश्यकता आहे या निकालाच्या माध्यमातून। कारण एकंदरच ज्या बातम्या येत होत्या तुम्ही पाहिलं असाल समोरासमोर की सत्तेचा दुरुपयोग चालला होता। पैशाचा महापूर प्रत्येक ठिकाणी चालले। पैसे वाटताना भाजपचेच लोक भेटत आहेत। निवडणुकीच्या अगोदर भाजपामध्येच लोकांचं चाललंय। आता तर ऑपरेशन कमळ हे हा जो प्रकार आहे तो त्यांच्या मित्रपक्षांना देखील त्याची भीती वाटू लागलेली आहे। आज मला असं कळलं की शिंदे गटाचे जे काही नगरसेवक आहेत त्यांना लपवावं लागतंय। त्यामुळे कोणापासून लपवावं लागतंय? आमची तर काही भीती नाही आहे त्यांना भीती आहे कमळाचीच। त्यामुळे हे जे काही चाललेलं राजकारण आहे ते पाहता विरोधी पक्षासाठी हे वातावरण आणि एकंदर लोकशाहीसाठी पोषक नाही हे जे मी मगाशी म्हणालो ते निश्चितपणे आहे। एकनाथ शिंदेंसमोर नगरसेवक सुरक्षित ठेवण्याचं आव्हान आहे। त्या दृष्टीने एकनाथ शिंदेंनी तातडीनं पावलं उचलली आहे। तरीही पुढचे 3 ते 4 दिवस एकनाथ शिंदेंना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार हे मात्र नक्की। विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।